हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, थंबनेलवर मी जी मराठी सेंटेन्सेस दिलेली आहेत ती तुम्ही वाचलेली असतीलच. जसं की किमान थोडं तरी झोपू दे, किमान थोडं तरी बोलू दे, किमान थोडा तरी टी व्ही बघू दे किंवा किमान थोडे तरी पैसे दे. अशा प्रकारची मराठी वाक्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो. परंतु मग आता हीच वाक्ये इंग्रजीत जर आपल्याला बोलायची असली तर तेव्हा आपले कन्फ्युजन होते. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची जी वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते समजून घेणार आहोत. परंतु ही ट्रान्सलेट करण्याआधी यासाठी इंग्रजीतले जे स्ट्रक्चर आवश्यक आहे ते स्ट्रक्चर आधी आपण समजून घेणार आहोत. आता मी इथे ही जी 4-5 वाक्ये घेतलेली आहेत तर हे स्ट्रक्चर समजून घेतल्यानंतर फक्त तुम्ही ही 5च वाक्ये इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकाल असे नाही. तर हे जर स्ट्रक्चर तुम्ही समजून घेतले तर तुम्ही हजारो अशी आपल्या दैनंदिन जीवनातील अशाच प्रकारची मराठी वाक्ये इंग्रजीमध्ये सहज ट्रान्सलेट करू शकाल. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता इथे बघा, सर्वात आधी आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. तर अशा वाक्यांची सुरुवात कशाने होत असते तर लेट मी. लेट मी घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं असते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. त्यानंतर आपल्याला घ्यायचे असते ॲट लिस्ट अ लिटिल बिट. आता ॲट लिस्ट याचा अर्थ काय होतो? ॲट लिस्ट म्हणजेच किमान किंवा थोडे तरी. म्हणून आपण इथे ॲट लिस्टचं मिनिंग काय घेणार आहोत? किमान असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ए लिटिल बिट. ए लिटिल बिट म्हणजेच काय? थोडे तरी किंवा थोडं तरी असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर असं स्ट्रक्चर घेतल्यानंतर तुमचं हे जे वाक्य आहे ते अगदी सहजरित्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. परंतु अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये जर नाऊन असेल, नाऊन म्हणजेच काय? नाम जर दिलेलं असेल तर अशा वेळेस हे स्ट्रक्चर असं सेम घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला ऑफ घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे नाऊन दिलेलं असेल ते नाऊन इथे घ्यायचं आहे. तर अशी नाऊन असलेली वाक्यसुद्धा मी खाली घेतलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत जे स्ट्रक्चर आहे तशा प्रकारची वाक्य आणि नाऊन असलेलं जे वाक्य आहे मराठीतलं ते वाक्यसुद्धा इंग्रजीत कसं ट्रान्सलेट होते ते तुम्हाला अगदी सहजपणे लक्षात येणार आहे. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स मी घेतलेला आहे, किमान थोडं तरी झोपू दे. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो की किमान मला थोडं तरी झोपू दे. मग आता हे वाक्य करताना तुम्हाला सर्वात आधी घ्यायचं आहे लेट मी. लेट मी म्हणजे मला या अर्थाने काय घेतलेलं आहे? मी. लेट मी, हे करू दे, ते करू दे या अर्थाने. एखादी गोष्ट आपल्याला करू दे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण लेटचा वापर करत असतो, हे तुम्हाला माहिती असेलच. लेट मी. त्यानंतर आपल्याला वर्ब घ्यायचं आहे. वर्ब इथे झोपू म्हणजे झोपणे म्हणजेच इथे स्लीप येणार आहे. लेट मी स्लीप, मला झोपू दे. मग आता ॲट लिस्ट अ लिटिल बिट म्हणजेच किमान थोडं तरी. म्हणून आपण इथे नंतर घेणार आहोत लेट मी स्लीप ॲट लिस्ट ए लिटिल बिट. बघा किती सोपं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर हे स्ट्रक्चर लक्षात ठेवलं तर तुम्ही अनेक प्रकारची अशी रोजच्या बोलण्यातील आपली मराठी वाक्ये इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकाल. वाक्य अशाच प्रकारचं हवं की किंवा मला हे करू दे, ते करू दे, अशा प्रकारची जर वाक्य असली तर हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही अशा प्रकारे वाक्य ट्रान्सलेट करू शकतात. लेट मी स्लीप ॲट लिस्ट अ लिटिल बिट. त्यानंतर इथे नेक्स्ट आहे किमान थोडं तरी घेऊ दे. म्हणजे एखादी वस्तू घ्यायची असते आपल्याला तर आपण काय म्हणतो की किमान मला थोडं तरी हे घेऊ दे. मग आता हे वाक्यसुद्धा तुम्ही कशाने कराल ट्रान्सलेट? तर लेट मी. आता इथे वर्ब घ्यायचा आहे. इथे वर्ब आहे घेऊ म्हणजेच घेणे, म्हणजे त्यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो. म्हणून आपण काय घेणार आहोत? लेट मी टेक, मला घेऊ दे. मग किमान थोडं तरी, किमान म्हणजेच ॲट लिस्ट, म्हणून इथे आपण घेणार आहोत ॲट लिस्ट आणि थोडं तरी म्हणून ए लिटिल बिट. अशा प्रकारे हे वाक्य इथे होणार आहे. लेट मी टेक ॲट लिस्ट अ लिटिल बिट, किमान थोडं तरी घेऊ दे. आता इथे मला इथे आलेलंच आहे पण इथे मला न वापरता मला किमान थोडं तरी घेऊ दे म्हणजे लेट मी टेक म्हणजे मला घेऊ दे. ॲट लिस्ट अ लिटिल बिट म्हणजे किमान थोडं तरी, असं हे वाक्य इथे इंग्रजीत आलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, किमान थोडं तरी बोलू दे. बघा असंसुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. एखाद्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो असलो तर आपल्याला बोलण्याचा चान्स मिळाला नाही तर आपण काय म्हणतो? किमान मला थोडं तरी बोलू द्या किंवा बोलू दे. मग आता हे वाक्यसुद्धा इथे इंग्रजीत कसं ट्रान्सलेट होईल? लेट मी स्पीक, बोलणे, म्हणून आपण इथे स्पीक घेणार आहोत. लेट मी स्पीक याचाच अर्थ काय होतो? एवढ्या शब्दांचा मला बोलू द्या किंवा मला बोलू दे. लेट मी स्पीक. किमान थोडं तरी म्हणजेच किमान ॲट लिस्ट ए लिटिल बिट.
ॲटलिस्ट ए लिटिल बिट. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. अगदी सहजरित्या तुम्ही जर वारंवार याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अशा प्रकारचं कोणतेही मराठी वाक्य मग इंग्रजीत करता येईल. किमान थोडं तरी बोलू दे, लेट मी स्पीक ॲटलिस्ट अ लिटिल बिट, अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, किमान थोडा तरी टी व्ही बघू दे, असं सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यात येत असते. टी व्ही बघू दे म्हणून इथे आपण घेणार आहोत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आधी सुरुवातीला आपण लेट मी आणि वर्ब घेणार आहोत. टी व्ही हे नाऊन दिलेलं आहे म्हणून त्यासाठी आपण वॉच हे वर्ब इथे घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आता इथे किमान थोडं तरी बघू दे असं असतं तर हे सेंटेन्स वेगळं आलं असतं, परंतु इथे टी व्ही हे नाऊन आलेलं आहे त्यामुळे हे सेंटेन्स मी वर जे सांगितलं तुम्हाला की जर नाऊन आलेलं असलं वाक्यामध्ये तर ते कसं करायचं त्यानुसारच आता आपण हे वाक्य इंग्रजीत इथे ट्रान्सलेट करणार आहोत. आता टी व्ही बघू दे म्हणून आपण इथे वॉच हे वर्ब वापरलेलं आहे. लेट मी वॉच, मला बघू दे काय, ॲटलिस्ट ए, हे सर्व जे स्ट्रक्चर आहे ते आधीसारखंच येणार आहे, अ लिटिल बीट. आणि मी काय सांगितलं आहे की असं स्ट्रक्चर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑफ आणि त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं असते त्या वाक्यातलं नाऊन. म्हणजेच लेट मी वॉच, मला बघू दे, ॲटलिस्ट अ लिटिल बीट, किमान थोडं तरी काय, अ लिटिल बीट ऑफ टी व्ही. बघा ऑफ घेऊन नंतर जे नाऊन असेल ते तुम्हाला इथे लिहायचं असते. लेट मी वॉच ॲटलिस्ट अ लिटिल बीट ऑफ टी व्ही, किमान थोडा तरी टी व्ही बघू दे, मला, मी इथे आलेलंच आहे म्हणजे इथे मला हा अर्थ इथे अभिप्रेत आहेच. त्यानंतर आता इथे बघा, किमान थोडे तरी पैसे दे, असं सुद्धा वाक्य केव्हा केव्हा बोलण्यात येत असतं. तर आता मग हे सुद्धा कसं करणार आहे, लेट मी, त्यानंतर इथे वर्ब काय आहे, वर्ब आहे दे. म्हणजेच देणे यासाठी आपण काय घेत असतो, गिव. लेट मी गिव, मला दे काय, दे ॲटलिस्ट अ लिटिल बिट ऑफ, थोडे तरी, म्हणून आपण इथे घेणार आहोत ॲटलिस्ट ए लिटिल बिट. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे पैसे हे सुद्धा नाऊन आलेलं आहे इथे. म्हणजे लेट मी गिव ॲटलिस्ट अ लिटिल बिट म्हणजेच इथे किमान थोडे तरी दे असा फक्त इथे अर्थ झालेला आहे, पण इथे नाऊन आलेलं आहे की पैसे दे. मग हे मी कसं सांगितलं आहे तुम्हाला, वरती स्ट्रक्चर आपण कसं पाहिलं की आपण त्यानंतर आपण ऑफ घेऊन ते नाऊन लिहायचं असते. म्हणून लेट मी गिव ॲटलिस्ट अ लिटिल बिट ऑफ मनी. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत येणार आहे. अगदी सोपं आहे. जर तुम्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवलं तर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर वाक्य जे आपल्या बोलण्यात येत असतात ते अगदी सहजरित्या मग तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकाल. आता नेक्स्ट बघा, किमान थोडं तरी खाऊ दे. आता किमान थोडं तरी खाऊ दे म्हणजेच घाईघाईत आपल्याला कुठे जायचं असलं तर आपण काय म्हणतो, मला किमान थोडं तर खाऊ दे असं सुद्धा आपण म्हणत असतो. मग हे सुद्धा सेंटेन्स इथे कसं होणार आहे, लेट मी, आता इथे वर्ब घ्यायचं आहे ते आहे खाऊ म्हणजेच खाणे, म्हणजेच इथे लेट मी ईट ॲटलिस्ट अ लिटिल बिट. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे, किंवा इथे किमान थोडं तरी, इथे काही असेल खाण्याचा पदार्थ तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. लेट मी ईट ॲटलिस्ट अ लिटिल बीट ऑफ पुलाव असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग आता इथं काय दिलेलं आहे, किमान थोडं तरी खाऊ दे म्हणजेच लेट मी ईट ॲटलिस्ट ए लिटिल बीट. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत मग ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, किमान थोडे तरी पैसे खर्च करू दे. बघा अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असते. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्हाला कळलेलंच असेल की इथे सुद्धा नाऊन आलेलं आहे आणि व्हर्बसुद्धा आहे. तर अशा प्रकारचं सेंटेन्स आपण वरसुद्धा घेतलेलं आहे. तर हे सेंटेन्स जे आहे ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चर यामध्ये आपल्या रोजच्या बोलण्यातील थोडं तरी हे करू दे, थोडं तरी ते करू दे, अशा प्रकारची जी सेंटेन्सेस आपण रोज बोलत असतो त्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन कसे करायचे ते त्याच्या रचनेनुसार आज आपण समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.